माझी लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे। यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा हप्ता कधी जमा होणार या संबंधीतील संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता शेवटपर्यंत बघावा। लाडक्या बहिणींसाठी घेतला मोठा निर्णय। लाडकी बहीण योजना 8वा हप्ता या 5 बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात। चेक करा आपले बँक खाते। अजित पवार यांनी असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील राज्यातील पात्र 21 ते 65 वयोगटातील 2,40,00,000पेक्षा जास्त महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या 8व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। फेब्रुवारी महिन्यात सुमारे 3,490 कोटीपेक्षा जास्त रुपये या हप्त्याच्या वितरणामध्ये राज्य शासनाने तरतूद केलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता कधी येणार याबाबत महिलांच्या मनामध्ये उत्सुकता आहे। लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी मोठा आधार ठरत आहे। लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार त्या संदर्भातील आजचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर अजित पवार यांनी चेकसुद्धा दिलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली ही योजना महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरण व प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे। या योजनेमध्ये लाभार्थी पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये मानधन दिले जात आहे। आतापर्यंत राज्य शासनाने एकूण 7 हप्ते सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेले आहेत। फेब्रुवारी महिन्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी 3490 कोटी रुपयांची रक्कम संबंधित विभागाकडे हस्तांतरित केलेली आहे। उद्यापासून सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा जो हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे। धन्यवाद। आजच्या व्हिडिओच्या मार्फत एवढीच माहिती।